राम गाई जय खानदेश, कसे आहात तुम्ही सर्व चांगले असणार, मजेत असणार. पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये स्वागत करतो. माझं नाव दर्शन चौधरी. तसे तुम्ही मला सर्वजण ओळखत असणार. जळगाव जिल्ह्यामध्ये केळी तर फेमस आहेत, पण त्या देखील केळीचे चिप्स सुद्धा भरपूर प्रमाणात फेमस आहे आणि कसे बनतात ते बोलणार आहोत. बाकी काही तुम्हाला जर होलसेल भावामध्ये केळीचे चिप्स पाहिजे असतील तर खालती माझा नंबर सुद्धा येतोय. होलसेल भावामध्ये मी तुम्हाला डायरेक्ट ट्रान्सपोर्ट करून देईल, ज्या ठिकाणी तुम्ही सांगतील त्या ठिकाणी. आपला केळी शिल्ले जातात. इथं आपला एक्सपोर्टचा माल येतो, जो बाहेर विदेशामध्ये आपण पाठवता. केळी चांगले आपण जो बागायती चांगली राहते तिथं बाहेर देशापर्यंत माल जातो, बाहेर गावामध्ये माल जातो. तो एक नंबर माल क्वालिटी आपल्या इथं आपल्यासाठी उपलब्ध आपण करून घेता. तिच्यामधून कोणी 19-20 बी माल आला तर आपण तो छाटून टाकता. तिथं केळं शिलूनच प्रोसेस त्याची चालू होते. त्याच्यानंतर ते धुतले जातात. मग ते धुतल्यानंतर मग ते सगळे प्रोसेस राहते ते कंटिन्यू चालू राहते. तुम्ही बघू शकता मित्रांनो, तुम्ही इथं केळी शिलली जाते. सर्वात अगोदरची प्रोसेस ही केळी शिलण्यापासून होते. आणि हा जो माल बघताय तुम्ही केळीचा, हा नंबर 1 माल आहे. केळी वापरण्यासाठी लो क्वालिटीचा केळी ही वापरली जाते, पण इथं A1 क्वालिटीची ही केळी वापरली जाते. नंबरची प्रोसेस आहे मित्रांनो. केळं जसे आपल्याकडे येतात तिथून शिकून ते आपलं बॅक्टेरिया राहता, काही आपलं छान आग राहता, काही राहता. त्याच्यानंतर ते पाण्यामध्ये टाकले जातात आणि ते धुतले जातात. प्रोसेस गाईस तुम्ही बघितली की कशा प्रकारे केळं ही शिजले जातात. आणि त्यानंतर नंबर 2 ची प्रोसेस, इथं जी केळी असते ते त्याला काही खराब हात वगैरे लागले जातात. त्यानंतर काही घाण वगैरे चिकटपणा असतो तर तो अशा प्रकारे पाण्यात धुतला जातो. बाकी आता नंबर 3 ची प्रोसेस काय असते त्याला काढल्यानंतर आता हे मशीन आहे. या मशीन मध्ये केळं टाकून माल निघते. बघू शकता गाईस तुम्ही, ही अशा प्रकारे मशीन आहे. हीच मशीन अगोदर लोक हाताने चिप्स हे घसत होते, अजून सुद्धा घसले जातात, पण मोठ्या प्रमाणात राहिले तर त्या टायमाला ही मशीन लावली जाते. तर ही मशीन काय कॉस्ट वगैरे असते जय भाऊ याची? ते समजा मॅक्झिमम 30-35 हजारापासून स्टार्टिंग होते ते. मग जशी क्वालिटीनुसार तुम्ही मार्केटिंग असते त्यापर्यंत घेऊ शकता. 35, 40, 45, 50, 1 लाखच्या वर सुद्धा मशीन आहे. हे एवढ्या क्वालिटीमध्ये मशीन राहतात आणि त्याच्यामध्ये चेंजेस होत राहतात. आणि यामध्ये आपण कशा कशा टाईपचे चिप्स काढू शकतो? त्याच्यामध्ये 3 प्रकारे आपण वेफर काढू शकता. चिप्स एक गोल मध्ये काढू शकता, एक लंबे वेफर काढू शकता, एक अंडा काढू शकता. इंदोरी सुद्धा म्हणता, काही लोक इंदोरी सुद्धा म्हणतात. सर्वात जास्त सेल होणारे चिप्स कोणते भाऊ? अंडाकृती की कोणते, गोलवाले की लंबेवाले? गोल आणि लंबा. सगळ्यात जास्त माझा माल गोल जातो आणि त्याच्यानंतर लंबा माल जातो आणि 3 नंबरला अंडा माल जातो. ऑर्डर नुसार मी माल काढतो. एकदा भाऊ आम्हाला मशीन लावून दाखवा बरं कशा प्रकारे चिप्स करते ते मशीन. सध्याच तरी काही जिथं अगोदर यांनी केलेले हे चालू आहे माल काढणं. हा माल काढला गेल्यानंतर आता जय भाऊ आपल्याला ही मशीन मध्ये केळं टाकून दाखवतील कशा प्रकारे हे चिप्स हे तयार केले जातात. तर बघू शकतो तुम्ही कशा प्रकारे भट्टी आहे ही. ही मशीन काय काम करते? आणि पहिले जे आपण पहिल्या काळातले जसे फुकणी म्हणता, काही म्हणतात ते फुकणी मारत होते. चहाच्या टपरीवर तुम्ही भाता पाहिला असेल ते प्रकारचे ते भात आहे. म्हणजे ते आग आग विजवायला नको पाहिजे म्हणून. हा, त्या प्रकारे हे चालू ठेवतो. आता हे कंटिन्यू हवा फेकत राहते. जशी कूलरची हवा मोठी मोठी राहते. हे 70 नंबरचं कूलर म्हणतात. त्याने 70 नंबरचं कूलर आहे, सगळ्यात मोठं साईजचं. त्याच्यानं कंटिन्यू हवा फेकत राहते. तिथून हवा पास होते ते आणि तिथं भट्टीच्या वर असं कळायला लागते. एकसारखी आग लागते, हवा लागते ते. अशा प्रकारे ते जसं आपल्याला पाहिजे त्या प्रकारे आपण तापमान ते भट्टीला देऊ शकतो. तर बंद करू शकतो, चालू करू शकतो. जसं तेल गरम आहे की थंड आहे त्या प्रकारे आपण ते मशीन चालू करू शकतो. जास्त हीट झालं तर बंद करू शकतो. एकदम नॉर्मल आहे तर चालू करून आपण गरम करू शकतो. जास्त आता बंद झालं ते, आता जास्त माल लाल होणार नाही. त्याची जो तापमान आहे तो आता आपण बंद केला. तापमान मेंटेन राहील सारखं टेम्परेचर. हो बरोबर, तापमान मेंटेन करण्यासाठी ते जसं आपला माल तिच्यामध्ये घसला
त्याच्यामध्ये जो प्रकारे आपल्याला तापमान पाहिजे त्या या मशीननं आपण देऊ शकतो. आता पण माल झाल्यानंतर जास्त माल लाल नाही व्हायला पाहिजे, जळला नाही पाहिजे, त्याच्यासाठी आपण ते मशीन आता बंद केलेलं आहे. त्याच्यानं आता माल पाहू शकता तुम्ही. एक सारखा माल आहे, ना कोणता बयालेला माल आहे ना कोणता काही. बघू शकता गाईस तुम्ही, एक सारखी केळी चिप्स आहे, ना कोणताही चिप जळलेला नाहीये, बिलकुल काही नाही. एक सारखा त्यांचा कलर वगैरे आलेला आहे. तर अगोदरचा काही जो भट्टीतला माल होता तो काढला गेलेला आहे आणि आता प्रत्येक वेळेला साफ केलं जाते यार. ते पाहिजे तुला निघते ते आता काही अजून निघाले. गाई जे कंटिन्यू प्रोसेस चालूच असते. एकदाचा जर केळीचे चिप्स तयार करून बाहेर निघाले तर त्याच्यामध्ये जे बारीक बारीक पार्टिकल्स असतात केळीच्या चिप्सचे, त्यामुळे केळं ते तेल खराब होते, काळा पडते. नाही जसं आले तर पहिल्याला तुम्ही राहिले तर म्हणे नाही ते क्वालिटी म्हणजे जसं आपण माल काढता की नाही त्यामध्ये जो कचरा 100 ग्राम म्हणा 50 ग्राम म्हणा, आता होलसेल मार्केटिंग म्हणा, आता माझ्या एक दाना आमचा 10 किलोचा राहतो. मग आपल्या होलसेल मार्केटिंग म्हणजे होलसेल करतो की नाही आपलं लूज मध्ये मी माल देतो. 100 ग्राम 200 ग्राम 250 ग्रामची पॅकिंग नाही करत मी, डायरेक्ट होलसेल 10 किलोची पॅकिंग करतो. 5 किलो सगळी घात याच्यासाठी काढली जाते की बेस्ट क्वालिटीचा माल आपला आला पाहिजे. जशी क्वालिटी पाहिजे तशी आपल्याला भेटली पाहिजे. म्हणजे आता पतला माल निघणं चालू आहे ऑर्डरचा, म्हणून आता हे पतला माल मला वाकला होऊन जातो. आणि मीडियम साईज मधला जो पेपर आपण पाहिजे ते पूर्ण शिदचं शिदं राहते, कडकचं कडक राहते. आता हे माल निघल्यानंतर आता मशीन जशी लावता आपण ते प्रोसेस आहे आता. तर अशा प्रकारे गाईस केळं घेतल्यावरती ते त्या मशीनमध्ये टाकायचं आणि त्यानंतर बघा कशा प्रकारे केळीचे चिप्स खालती पडतात. तर मशीनमुळे भरपूर वेळ कमी लागतो. जे भाऊ जर हाताने जर तुम्ही अगोदर करत होते त्या टायमाला किती होत होते एका दिवसामध्ये केळी चिप्स तयार करून? हाताने काढत होतो तेव्हा पहिले म्हणजे नवीन नवीन केलं तर मी ना मतलब तेव्हा 170 180 200 किलो प्रमाणे काढू शकत होता. आता मशीन 5 मिनिटात एक गाणा एक कॅरेट सुटून जाते याच्यामध्ये. म्हणजे एका मशीन मध्ये 10 किलो 12 किलोचा गाणा सुटतो ना. हाताने घासलं तर हाताने मला 4 माणसं लागत होते आणि याच्यामध्ये फक्त एकच मजूर लागतो मशीन लागते, त्याच्यानं फटाफट होते. आणि म्हणजे प्रॉफिट मार्जिन जास्त आहे. प्रॉफिट जास्त आहे तिच्यामध्ये. आपली जसं माणसं बी आपल्याला कमी लागतात. आणि याच्यानं एक बेनिफिट असं आहे आपल्यापाशी की एक सारखा मशीन एक सारखा क्वालिटीचा माल आपल्या याच्यामध्ये पडतो. कोणता जाड नाही कोणता बारीक नाही. बारीक नाही आणि एक सारखा माल बाहेर बी निघतो. आणि आपल्या हाताने घसला तर मग तो कसा होतो, कोणाची बारीक राहते कोणाची जाळी राहते, कोणी फटाफट घसते कोणी फटाफट नाही घसत, त्याच्यानं माल कमी राहतो. जो अगोदर घसला जातो तो एकदम माल चढून जातो. याच्यानं पाहू शकता गाईस तुम्ही सगळे एक सारखा माल आहे पुरा, कोणता जळेल नाही, जसा बेस्ट क्वालिटीचा एकदम सफेद चप एक सारखा माल होता. आणि यामुळे रिस्क पण नसते अंगावर तेल वगैरे उडण्याची. नाही त्याच्यात काहीच नाही होत. तुम्ही पाहू शकता माणूस कुठपर्यंत उभा आहे, कुठं पळू शकता. इथं एक कारागीर उभाच राहतो कोणी बी, एकदम जळले नाही पाहिजे त्याच्यासाठी एकमेकांना चिटकायला नको पाहिजे म्हणून झारा मारलाच पाहिजे. त्याच्यानं काय होते जे आपले नवीन वेपर राहतात ते खालीवर राहतात, जे अगोदर बुंद जातात मीडियम साईज मध्ये होणार काही साईज मध्ये होणार, त्यांची रोलिंग चालू असते. एकदम जळत बी नाही काहीच होत नाही. खालतीवरती होत असतात खालतीवरती होत असतात म्हणून. आता किती टाइम लागेल तरी? त्याला 10 मिनिटं 10 मिनिटानंतर बाहेर काढून घ्यायचं. 10 मिनिटांनी जसं मालाचं जसं आता एक गोष्ट हे आहे कारागीर, जसा कारागीर असतो की नाही त्या हिशोबाने भट्टी चालते. त्याचं मेंटेल चांगलं टिकवू शकतो, कशा प्रकारे कारागीर माल काढू शकतो ते एक डिपेंड करते.
बाकी कशी चालवणे, काय चालवणे, तापमान किती लावणं आहे, काय लावणं आहे, त्या हिशोबानं कारागीरनं माल काढला जातो आणि तो माल आपला सप्लाय होत राहतो. आता पाहू शकता तुम्ही, हे आता माल एकदम मीडियम साईज मध्ये चालू आहे. अर्धा कॅरेटचा वर आपला माल सुटून गेलाय. आता याला एकदम थंड तेल नाही झालं पाहिजे. आता हे तेल आता वर येते, हे तेल असं वर जमून द्यायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण मशीन लावलं जातं. त्याच्यानं जे आपले तापमान आहे ते आता कमी झालं, ते आपलं वाढवण्यासाठी हे मशीन परत लावलं जातं. म्हणजे जे वरचे जे बबल्स आहे ते हा. कंटिन्यू यायला पाहिजे. हा, म्हणजे हे जो माल आता खाल्या बसला गेलाय ना, हा तसा खाल्या बसला निघायला पाहिजे. त्याच्यानं काय होते, माल ऑइली निघतो. तो ऑइली नाही निघाला पाहिजे. जसं तापमान आपलं ठेवलं ना, त्याच्यानं वेपर आपले आता याच्यामध्ये काय, याच्यामध्ये ऑइल काहीच नाही आहे. हे तापमानच्या हिशोबाने आणि जो माल खाली बसतो. तर आता हे नवीन माल आता जो आपण मशीन चालू आहे त्याच्यानं माल येतोय. आता हे तापमान आता वाढवलं आहे, ते आता या लेवलनुसार होऊन जाईल पुढं. अशा प्रकारे काही प्रोसेस आहे. आता 10 मिनिटांनंतर हे ते जे चिप्स आहे तेलातून काढले जातील आणि अशा प्रकारे केळीचे चिप्स एकदम बघा, आवाज ऐकू शकतो तुम्ही. हे बघा किती क्रंची असे केळीचे चिप्स आहे. सो आता आपल्याला किती किती टाईपचे केळीचे चिप्स इथे बघायला भेटतील, जसं मी तुम्हाला अगोदर इंट्रो मध्ये सांगितलं. आता पाहिलं तुम्ही मित्रांनो, तिच्यामध्ये जसं आता आपण माल काढता त्याच्यामध्ये काही गरम असतात, कोणी थोडा भात नरम असतो, काही असतो. ते इथं घेऊन सुकवला जातो. तिच्या पूर्ण प्लेन करून पंखा लावला जातो. त्याच्यानं हवा खाल्ली जाते, मग ते थोडे कडक होऊन जातात. जो वेफर आपले थोडेफार नरम निघले, काय निघले ते थोडे कडक होऊन जातात. त्याच्यानं आपलं जसं वातर इतर राहिलं, काही राहिलं, त्याच्यामध्ये एखादी मशीनला केळं सुटलं, काही सुटलं, ते केळं सुटून गेलं तिथे, तिच्यामुळे माल आपला खराब होऊ शकतो. त्याच्यासाठी इथं टाकला जातो. जळेल माल असेल तो जळेल माल, एक दोन जळेल माल असा तो छाटला जातो. पूर्ण साईडला टाकला जातो तो माल. आणि फ्रेश क्वालिटीचा माल तुम्हाला होलसेल आपण मार्केटिंग करतो. त्याच्यासाठी आता ते सुकल्यानंतर आता तिच्यावर मिरची मारली जाईल. आणि बघू शकता गाईस तुम्ही कशा प्रकारे याच्यावरती मिरची मारली जाते. तर आणि बघा गाईस जशी चटणी टाकली गेली तसं त्याला खालती वरती केलं जाते, म्हणजे प्रत्येक चिप्सला ही चटणी लागली जायला पाहिजे म्हणून. हे पाहू शकता मित्रांनो, आपण आता गोल माल जसा डॉलर सुद्धा म्हणता, गोल सुद्धा म्हणता, हे मालाची मला ऑर्डर आली आहे. 12 क्विंटल ह्या पाहिजे आणि 8 क्विंटल आता तुम्ही जसं पाहिलं, लंबा माल, बारीक माल, पतला माल तो निघतोय आज त्याचा. अशी मला 20 क्विंटलची ऑर्डर आहे. अशी आता हे चाललाय माल माझा होलसेल. तर बघू शकता गाईस तुम्ही कशा प्रकारे मालाची ही पॅकिंग केलेली असते. तर कम्प्लीट गोल माल आहे. हा सॉल्टेड आणि तिखट, सॉल्टेड आणि तिखट या 2 फ्लेवर मध्ये. आता पाहू शकता मित्रांनो, जसं आता तुम्ही गोल माल, लंबा माल दोन्ही पाहिला. तिच्यामधले आता माझ्याकडे कोणते कोणते प्रकारचे आहे, कोणते कोणते व्हरायटी माझ्याकडे ठेवली जाते. सगळ्यात पहिले आपला टमॅटो आहे. ते टमॅटो सारखा खट्टा मिठ्ठा लागतो. दुसरा नंबर पुदिना या उपासाला चालतो. त्याच्यानंतर काळी मिरी, आपलं पेपर सॉल्ट बी म्हणतात. तिच्यामध्ये आपला मॅगी मसाला, जशी आपण मॅगी खाताना तशीच मॅगी प्रकारचं आपलं वेफरमध्ये ते मसाले टाकून तशी टेस्ट दिली जाते. त्याच्यानंतर सॉल्टी, काळं मीठ टाकलं जाते तिच्यामध्ये, जसं उपासाला चालतो तो. मसाले म्हणजे आपले तिखट मिरचीवाले मसाला म्हणतात. चीज प्रकारे, आता चीज तर सगळ्या भरपूर लोकांना माहिती आहे. मध्ये चीज मसाल्यामध्ये बी आपल्यापाशी वेफर आहे. त्याच्यानंतर बटाटा, आलू वेफर ते सुद्धा आहे. फराळी चिवडा आहे आपल्यापाशी. मग केळीचा चिवडा आहे, फराळी चिवडा, टमॅटो मसाले आहे. त्याच्यानंतर सॉल्टी आहे, नंतर मसाले आहे. आपले तिथं मी नवीन ॲड केला आहे कुरकुरे मसाले आहे. जसे आपण बिंगो तेडे खाता, कुरकुरे जसे खाता ते व्हरायटी आपण नवीन ॲड केली आहे. हे पुदिना फ्लेवर आहे. हे मसाले, हे सॉल्टेड लंब्यामधले, हे लंब्यामधले तिखट. अरे भाऊंनी आपल्याला अतिउत्तम अशी माहिती सांगितलेली आहे. केळीचे वेफर्स कशा प्रकारे बनतात, त्यांच्याकडे कोणकोणत्या प्रकारचे केळीचे चिप्स हे अवेलेबल आहेत. तर जो कोणाला होलसेल भावामध्ये मागवायचं असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता.
खालची नंबर सुद्धा येत आहे. तर उमेद करतो मला आजचा हा आपला केळी चिप्सचा जो ब्लॉग व्हिडिओ फूड ब्लॉग व्हिडिओ तो नक्कीच आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया काय असेल नवनवीन ब्लॉग व्हिडिओ तोपर्यंत बाय, टेक केअर, धन्यवाद.